नमस्कार, मी प्रशांत कदम। देशाच्या संसदेमध्ये काल जो प्रकार घडला तो अतिशय अभूतपूर्व आणि अकल्पित अशा पद्धतीचा आहे। महिला खासदारांकडून आपल्या जीवाला धोका आहे हे कारण देत पंतप्रधानांचं काल लोकसभेत भाषण झालं नाही। स्वतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या संदर्भातली अनाउन्समेंट केली आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे जे रिपोर्ट्स आलेले होते त्याच्यानुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकला असता। अप्रत्याशित अशा पद्धतीचं काहीतरी काँग्रेसचे खासदार पंतप्रधान मोदींच्या सोबत करणार होते आणि म्हणून त्यांनी हे भाषण जे आहे ते माझ्या विनंतीनुसार टाळलं, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती जी चर्चा असते वर्षातून एकदा, यावेळी पंतप्रधान संसदेमध्ये बोलत असतात। लोकसभेत त्यांच्या उत्तरानंच ही चर्चा संपुष्टात येते, पण काल पंतप्रधानांच्या भाषणाविनाच लोकसभेतली ही चर्चा संपुष्टात आली। त्याच्याऐवजी त्यांनी राज्यसभेत आपलं भाषण केलं। आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, लोकसभेत ते बोललेले नाहीयेत, पण किमान राज्यसभेत तर बोललेच ना। पण लोकसभेतून पळ काढण्यामागं आणि राज्यसभेचा आडोसा घेण्यापाठीमागं सुद्धा काही राजकीय कारणं आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूच। आणि कालचा प्रकार पण नेमका काय झाला होता, असं काय त्या महिला खासदार करणार होत्या की ज्याच्यामुळं पंतप्रधानांना देशाच्या संसदेमध्ये जिथं सर्वाधिक सुरक्षा असते तिथं त्यांना जीवाला धोका वाटावा, याच्याबद्दल पण आपण बोलूच। पण त्याच्या आधी ही सगळी कहाणी सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला थोडंसं इतिहासात न्यायचं आहे। 2004चा एक फोटो मी तुम्हाला दाखवतो, ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंह आणि त्यांच्या समोर राज्यसभेमध्ये विरोधी खासदार बॅनर घेऊन निदर्शनं करत होते। पण मनमोहन सिंग हे काही सभागृहात न पळाले नाहीत, ते तिथंच स्वतः उपस्थित होते। त्यांनी त्या सगळ्या विरोधकांना सामोरं जायचं ठरवलं आणि असा कुठला बचाव नाही केला की समोरच्या खासदारांकडून माझ्या जीवाला धोका होता वगैरे वगैरे। पण दुर्दैवानं याच मनमोहन सिंह यांना देशातले सर्वात कमजोर प्रधानमंत्री अशा पद्धतीनं त्यांची हेटाळणी आपण करत आलो। पण या तथाकथित वीक प्राईम मिनिस्टरनं कधीही संसद टाळली नाही, विरोधकांचे प्रश्न टाळले नाहीत किंवा महिला खासदारांचा आडोसा घेऊन लोकसभेतून पळ सुद्धा काढलेला नाहीये। पण आज आपल्याकडं 56 इंची पंतप्रधान आहेत की जे लोकसभेत बोलायला सुद्धा घाबरत असतात। ते म्हणजे डिबेट करण्याच्या ऐवजी लोकांना सायलेंट करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतात आणि एखादी गोष्ट धाडसानं समोर जाण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये ते एक्सक्यूज शोधत आहेत। त्यामुळं हा फरक आहे। आणि आज जेव्हा हा सगळा अभूतपूर्व प्रकार घडला तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की या महिला खासदार नेमकं करणार काय होत्या। देशाच्या संसदेमध्ये म्हणजे मी पण 10 वर्ष दिल्लीत रिपोर्टिंग केलेलं आहे, संसदेचं कामकाज इतक्या जवळनं बघितलेलं आहे। पूर्णपणे तुमची तपासणी होऊन तुम्ही संसद परिसरामध्ये जाता। संसद परिसराच्या आतमध्ये ते सभागृह आहे। त्या सभागृहामधली सुरक्षा अजून उत्कृष्ट दर्जाची असते। तिथं कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी काळजी घेतली जाते आणि अशा ठिकाणी महिला खासदारांकडनं आपल्या जीवाला धोका आहे असं भासवलं गेलेलं आहे। म्हणजे काँग्रेसच्या महिला खासदार फक्त एक बॅनर घेऊन तिथं उभं राहणार होत्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या त्यांच्या चेअरच्या समोर, जिथं ते आसनस्थ होतात त्याच्या समोर ही निदर्शनं होणार होती। आणि गंमत बघा की माध्यमांच्या मध्ये जेव्हा ही बातमी पसरवली गेली तेव्हा बरोबर ते फुटेज की जे लोकसभेच्या थेट प्रक्षेपणामध्ये दिसलेलं नव्हतं त्याचे फोटो काढून माध्यमांना देण्यात आले आणि त्याच्यातनं असं दाखवलं गेलं की बघा किती मोठा प्रोटेस्ट आणि किती मोठ्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडणार होता। याच्यामध्ये पंतप्रधान त्यावेळी सभागृहामध्ये उपस्थित पण नव्हते। जे ओम बिर्ला असं सांगतायत की मला असं लक्षात आलं की पंतप्रधानांच्या जीवाला इतका धोका आहे, ते सुद्धा त्यावेळी सभागृहामध्ये नव्हते। आणि या सगळ्याबद्दल मग त्यांनी काय कारणं दिलेली आहेत आणि कारणं देताना पण बघा की मी पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही सभागृहामध्ये येऊ नका आणि मग त्यांनी माझी विनंती मान्य केली, असं ओम बिर्ला म्हणतायत। आधी ऐका त्यांनी नेमकं कारण काय दिलेलं। मुझे बड़े दुख के साथ सभा को सूचित करना है कि
कल इस सम्मानीय सदन के कुछ सदस्यों ने लोकसभा चेंबर में जिस प्रकार का व्यवहार किया, ऐसे दृश्यों का सृजन किया, वो लोकसभा की शुरुआत से लेकर आज तक कभी नहीं हुई। हमारे संसदीय प्रणाली में सदन के सभापति का गरिमा में स्थान हमारे संविधान में ही सर्जित किया है। आज तक इतिहास रहा है कि राजनीतिक मतभेदों को कभी भी सदन के कार्यालय तक नहीं लाया गया। प्रतिपक्ष के सदस्यों ने जो व्यवहार अध्यक्ष के कार्यालय में किया, वो हमारी संसदीय परंपराओं के लिए न उचित था, और तो मैं कहूँगा कि वो एक ब्लैक स्पॉट की तरह था। हम सबको सदन सुचारू रूप से चलाने में सहयोग करना चाहिए। इसके बाद जब सदन के नेता को सम्मानीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था, तो मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही। अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार-तार कर देता। इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए, और सदन के सभापति होने के नाते आता हे कारण तुम्हाला पटतंय का बघा। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती जी चर्चा असते ती पंतप्रधानांच्याच उत्तरानं संपते, आणि काल लोकसभेमध्ये या उत्तराच्या विना ही चर्चा संपवावी लागली, जो लोकसभेच्या कामकाजाचा नियम 20चा भंग ठरतो। त्याच्याऐवजी पंतप्रधान राज्यसभेत बोलले। आता राज्यसभा लोकसभेऐवजी का, याच्यामध्ये सहज उत्तर आहे की लोकसभेमध्ये तुमच्या समोर काँग्रेसचे 100 खासदार असणार होते। समोर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरनं थेट अटॅक जो आहे तो गेल्या 2-3 दिवसांपासून केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती जी सगळी बॅनर्स होती त्याच्यावरती एक शब्द लिहिलेला होता, PM इज कॉम्प्रोमाइज्ड, ज्याच्यामध्ये जेफ्री एप्स्टीनचा फोटोसुद्धा लावलेला होता। त्यामुळं जर समजा पंतप्रधान लोकसभेत बोलले असते, त्या फोटोला घेऊन निदर्शनं झाली असती, तर एप्स्टीन फाईल्स आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध किंवा त्याच्यामधल्या सगळ्या उल्लेखांच्या बद्दल सुद्धा कदाचित माध्यमांमध्ये चर्चा झाली असती। त्यामुळं पंतप्रधानांनी लोकसभेच्या ऐवजी राज्यसभेत बोलणं पसंत केलं। याच सगळ्या संदर्भात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी काय म्हटलेलं आहे ऐका। लोकसभा अध्यक्ष ने आज एक बहुत अजीब सी बात कही कि प्रधानमंत्री को उन्होंने लोकसभा में आने से रोका क्योंकि उन्हें प्रधानमंत्री पर हमले का अंदेशा था। हमला किससे? साथी सांसदों से। महिला सांसद, कांग्रेस की महिला सांसद जो विरोध प्रदर्शन कर रही हैं, उनसे प्रधानमंत्री को हमले का अंदेशा है। हमले और विरोध में एक अंतर होता है। जिसको लोकतंत्र समझ में आता है वो ये अंतर समझता है, प्रधानमंत्री को नहीं समझ में आता। नरेंद्र साहब, आप किससे नहीं डरते ये बता दीजिए। हमें मालूम है आप चीन से डरते हैं, हमें मालूम है आप एप्स्टीन से डरते हैं, हमें मालूम है आप अमेरिका से डरते हैं, हमें मालूम है आप किसान से डरते हैं, आप नौजवान से डरते हैं, आप किताब से डरते हैं, नरवणे साहब की किताब से डरते हैं, संविधान की किताब से डरते हैं। दरअसल हकीकत यह है कि आप सवाल जवाब से डरते हैं। आपको उन सवालों का जवाब देना नहीं आता। जो सवाल अब आपके पास आपके सामने आ रहे हैं वो एप्स्टीन पर हैं, वो नरवणे साहब की किताब पर हैं, वो अमेरिका की उस अजीब सी ट्रेड डील पर हैं। हम पिछले 12 साल यही सोचते थे कि ये साहब जो हैं ये घर में तो डायर हैं और बाहर कायर हैं, लेकिन आज हम आश्वस्त हो गए हैं, आप घर में भी कायर हैं, आप बाहर भी कायर हैं। एक लिस्ट तो जारी कर लीजिए, आप किससे नहीं डरते, ताकि हमें यह तो मालूम पड़े हमारा प्रधानमंत्री कुछ तो ऐसा है जिससे नहीं डरता। म्हणजे एकीकडे लोकसभेत तुम्ही विरोधी पक्षनेत्यांना एका साध्या पुस्तकावरून बोलू देत नाही, सलग 2 दिवस कामकाज बंद पाडता, आणि जेव्हा तुमच्या उत्तराची वेळ येते तेव्हा केवळ महिला खासदार या बॅनर घेऊन उभं आहेत या कारणामुळं तुम्ही लोकसभेतून पळ काढता। म्हणजे तुम्हाला विरोधकांना सामोरं जाण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाहीये का? आणि प्रश्नांना एवढं घाबरण्याची भीती का असावी? लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही या सगळ्याची उत्तरं देता
तेव्हाच तर लोकशाही जी आहे ती सुदृढ होत असते. पण हे काम मात्र पंतप्रधान मोदींनी केलेलं नाही. आणि कुठलाही हुकुमशहा ज्या पद्धतीनं वागत असतो की त्याला या सगळ्याची भीती वाटत असते, आतून खूप असुरक्षित असतो तो, आणि तीच लक्षणं जी आहेत ती या निमित्तानं दिसत आहेत का, हा सुद्धा प्रश्न आहे. याच्याऐवजी राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी एका वेगळ्याच मुद्द्याला फार महत्त्व दिलं. तो मुद्दा होता काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू, जे आधी राहुल गांधींच्या फार जवळच्या वर्तुळातले होते, टीम राहुलचे सदस्य होते. ते निवडणुकीच्या वेळी जेव्हा भाजपमध्ये गेलेले होते, त्यांच्या उल्लेखावरून राज्यसभेत त्यांनी एक भाषण केलं. त्याचा संदर्भ मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लोकसभेच्या पायऱ्यांवरती जेव्हा निदर्शनं होत होती, राहुल गांधी तिथं होते, त्यावेळी हे बिट्टू इथून चाललेले होते आणि त्यांनी एक पहिल्यांदा कमेंट केली की बघा, हे जणू कारगिल जिंकून आल्याप्रमाणे निदर्शनं करतायत. त्याच्यावरती मग राहुल गांधी त्यांना असं म्हणतात की वेलकम ट्रेटर म्हणून, गद्दार म्हणून त्यांना असं संबोधतात आणि त्याच्याशी हस्तांदोलन करायला जातात. पण बिट्टू त्यांचं हस्तांदोलन स्वीकारत नाहीत आणि मग नंतर माध्यमांच्या मध्ये येऊन सांगतात की कशा पद्धतीनं मला गद्दार म्हटलेलं आहे, म्हणजे संपूर्ण शीख समाजाचा अपमान झालेला आहे. आणि त्याचाच रेफरन्स घेत मोदींनी काल राज्यसभेत राहुल गांधींच्यावरती टीका केली. म्हणजे एका खासदाराचा अपमान म्हणजे जणू सगळ्या शीख समुदायाचा अपमान. जेव्हा मनमोहन सिंग यांना तुम्ही मौनी बाबा म्हणता, जेव्हा त्यांच्याबद्दल संसदेमध्ये म्हणजे अतिशय अश्लील अशा पद्धतीची टिप्पणी करता, तेव्हा शीख समुदायाचा अपमान होत नाही. जेव्हा पंजाबचे शेतकरी 6-6 महिने दिल्लीच्या रस्त्यावरती आंदोलन करतात, थंडीत कुडकुडत, उन्हात सगळ्या उन्हाताणाची पर्वा न करता, तेव्हा त्यांचा अपमान होत नाही शीख समुदायाचा. पण एका खासदाराला ट्रेटर म्हटल्यानंतर मात्र पंतप्रधानांना ते खूप लागलं आणि ते राज्यसभेत काय बोलले ऐका. आदरणीय सभापति जी, कल जो घटना घटी, इसी सदन के एक माननीय सांसद कांग्रेस के शातिर दिमाग जिनका है ऐसे एक युवराज ने उनको गद्दार कह दिया। अहंकार कितनी 7वें आसमान पर पहुंच चुका है इनका। और कांग्रेस को छोड़कर के कितने ही लोग निकले हैं, कांग्रेस के कितने टुकड़े हुए हैं, कई लोग दूसरे दलों में गए हैं, लेकिन औरों को तो किसी को गद्दार नहीं कहा उन्होंने। लेकिन कल सांसद को गद्दार इसलिए कहा क्योंकि वो सिख थे। ये सिखों का अपमान था, ये गुरुओं का अपमान था। और कांग्रेस के अंदर जो कूट कूट करके सिखों के प्रति नफरत भरी पड़ी है ना, उसका वो अभिव्यक्ति थी। और इसी सदन के माननीय सांसद है वो, और उनको जरा भी दर्द नहीं, वरना आज खड़े होकर के कह सकते थे कि कल जो हुआ इसी सांसद की गरिमा के अनुरूप नहीं था, हमें खेद है। एक शब्द तो बोल लेते, लेकिन सिखों के प्रति उनके मन में जो नफरत भरी पड़ी है, और इसी के कारण उन्होंने कल, और जिसका परिवार देश के लिए शहादत देने वाला परिवार के वो सदस्य है, उन्होंने अपने राजनीतिक विचारों में परिवर्तन किया, इसलिए गद्दार हो गए। और एक गद्दार शब्द छोटा नहीं है। मेरे देशवासी को कोई गद्दार कहे, ये कैसे देश सहन करेगा? और वो भी एक सिख है इसलिए गद्दार कहना बहुत दुर्भाग्य की बात है। और ऐसे लोग कांग्रेस को नहीं डुबाएंगे तो क्या करेंगे? त्यामुळं हा आपल्या लोकसभेच्या कामकाजाचा सारांश आहे की जिथं पंतप्रधानांना आपल्याच देशातल्या महिला खासदारांची, आणि त्यातही महिला खासदार, त्यांची भीती इतकी वाटली की ज्यामुळं सुरक्षेचा प्रश्न आहे असं कारण देत त्यांनी लोकसभेतलं आपलं भाषण जे आहे ते टाळलेलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये इतका ड्रामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी केला की त्यांच्या पक्षपातीपणाबद्दल तर आता स्वतंत्र चॅप्टर लिहिले गेले पाहिजेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं?
तुमच्या कमेंट्स, सूचना आणि खरोखर पंतप्रधानांच्या जीवाला महिला खासदारांकडून धोका होऊ शकतो का, तुमची मतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.